टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व. तर आज आहे सोमवार. आज मी ठरवलं होतं लवकर उठायचं आहे, बट ॲज युजल उठणं नाही झालं आहे. काय करणार आता. आणि आता मी गरम पाणी पिलं. गरम पाणी पिऊन बसले. झाडांना पण पाणी द्यायचं आहे. झाड सुकलेत, झाडांना पाणी द्यायचं आहे. आणि मला बनवायचं आहे, आजपासून मी पिणार आहे ॲशगार्डचा ज्यूस सकाळी. तर ते बनवायचं आहे. ॲशगार्डला मराठीत काय म्हणतात माहीत नाही मला, बट हिंदीमध्ये सफेद पेठ हा काहीतरी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ॲशगार्ड म्हणतात. सो आता मी बनवते ते. आणि बाकी तुम्हाला जर माहीत असेल मराठीत काय म्हणतात तर प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि चला आपण बनवूया. तर गाईज रेडी आहे आपला ज्यूस. माझा नवीन ग्लास यार मागच्या वेळेसचा फुटलेला आता परत आणला मी. तर चला, माहित नाही मला कसं लागते. बहीण पण पिते. कडू आहे जास्त नाही, पण फ्लेवर जरा कडुलिंबाचा. फ्लेवर कडुलिंबासारखा फ्लेवर आहे थोडासा. नाही, काकडी खाल्ल्यासारखं लागले. फिनिश केलं मी सर्व. मी तर आता ॲशगार्डचा ज्यूस पिला म्हणून 2 तास काही खाणार नाही. आणि बहिणीला खायचा आहे पास्ता, त्यामुळे मला इकडं पास्ता बॉईल करायला सांगितलेला आहे मॅडमनी. आणि मी आज सुद्धा यूज करणार आहे डिसानोचा पास्ता. तुम्ही म्हणत असाल दररोज पास्ता कसं काय खाणं होतं, बट येस यार, हे खूप जास्त टेस्टी लागतं. आणि बाहेरचं खाण्यापेक्षा घरी बनवून खाल्लेलं चांगलं ना, आणि हेल्दी पण आहे त्यामुळे. तर आता मी बॉईल व्हायला ठेवून देते. इकडे बघा मस्त असा पास्ता बॉईल होऊन रेडी आहे. आणि यार ह्याला बघणं ना, असं तुम्हाला तर माहिती आहे मला किती सॅटिस्फाईंग वाटतं ह्याला बघणं. हे असेल, नूडल्स असेल, मॅगी असेल, खूप भारी वाटतं असं बघायला. झालं माझं ते ज्यूस पिऊन. आणि आता मला घर तर बहिणावरती आहे. मला झाडांना पाणी द्यायचं आहे. आणि माझे असं कामं चालू असतात व्लॉग करत करत, चलत फिरत मी सर्व असं उषा वगैरे नीट ठेवते सर्व. मला थोडं जरी इकडं तिकडं झालं, ते पडदे वगैरे ना मला असं पूर्ण लावलेलेच आवडतात. कोजी झाडांना बकेट भरायला लावली आहे. झाडांना पाणी देते आणि मग लगेच सॅलेड बनवून घेते. मग मला माझी कामं करत बसता येते. चलो. जग फुलत तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात बुडवा जीवनाचं संगीत, तिच्या हलोग मग्नवा क्षण ती जपते सदा गोष्टींना मान ऋतुजा दंबो तिच्या आहे जगात सा. कधी आठवणींचा भागा गुंफते, कधी स्वप्नांच्या रंगात पाहते. तर काय झालं, सॅलेड रेडी. ठेवते हे असं. आणि मला ड्रायफ्रुट्स खायचे आता, ते खाते. लवकर आवरायले तरी दररोजच्या पेक्षा मी आज लवकर उठले आणखीन, त्याच्यामुळे माझं लवकर झालंय सर्व आज.
तर आम्ही कपामध्ये भिजवलेत, कारण रात्री भिजवायला वाटी एक पण नव्हती, म्हणून मग कप दिसला कपातच भिजवले. चहा नाही तर नाही, कपात मी हे खाते. आंबट आहे. गॅलरी मी झाडांना पाणी दिलं आणि लगेच तिथली गॅलरी क्लीन करून घेतली, कारण केस वगैरे खूप पडलेले होते, कचरा झालेला होता. मग सर्व कचरा पण काढला, वाळलेले पानं वगैरे सर्वच क्लीन करून घेतलं. आता पाणी टाकून एकदा क्लीन करून घेते, मग झालं. आज जेवायला हे बनवलंय, बीन्सची भाजी, चपाती, भात आणि वरण. मस्त. आता जेवण करते आणि मग तुम्हाला भेटते. तर काही झालं माझं जेवण आणि ऑफिसचं काम पण केलं आणि नंतर काही शूट केलं नाही. आता बघा किती छान असं सनसेट होत आलाय आणि मी बसले थोडंसं सूर्यप्रकाश घेत, सूर्यमावळतीचा सूर्यप्रकाश घेत बसले. आज आता किचन तेवढं आवरायचं आहे, त्यानंतर आम्हाला थोडंसं बाहेर जायचं. मी नाही जाणार, बहीण जाऊन येईल. मला जायची इच्छा नाही आहे, मला झोप येते खूप जास्त लवकर उठल्यामुळं. 15 मिनिट लवकर उठल्याने, कारण आज झोप येते, पण मी दुपारी झोपणार नाही, कारण संध्याकाळी मग पुन्हा लवकर झोप येत नाही आणि मला संध्याकाळी लवकर झोपायचं आहे. त्यामुळं तर आता आहे माझा एडिटिंगचा टायमिंग, तर एडिटिंग वगैरे करते 7-8 वाजेपर्यंत आणि मग पुन्हा बाकीचं रात्रीचं जेवणाचं तर काय आम्ही सकाळीच बनवलेलं आहे. मग जेवण वगैरे करून लवकर झोपायचं आहे. तर चला, भेटते मी तुम्हाला झाल्यावर. तर गाईज, मी तुम्हाला म्हणले मी झोपणार नाही आणि आज पण मला कालसारखं एडिटिंग करता करता झोप लागली. काय करू आता मी. आता वाजलेत 7:30 झालेत. मी उठले 6:30ला उठले, एडिटिंग करत बसले होते. परत म्हणलं तुम्हाला परत सांगावं, आज माझ्या डोक्यात कधी प्रकाश पडेल काय माहिती. खूप जास्त मला चिडचिड होती आहे की मी करू शकत नाही या गोष्टी. मी झोप कंट्रोल करू शकत नाही आहे, सकाळी लवकर उठू शकत नाही आहे. ह्याच्यामुळं मला स्वतः, म्हणजे मी तुम्हाला माहिती आहे का, मी 10वीला असताना फक्त 3 तास झोपायचे. 12ला झोपायचे, 3ला उठायचे, एवढा अभ्यास करायचे मी 10वीला असताना. म्हणून मार्क्स पण चांगले आले. बट मला आत्ता का होत नाही आहे ती मला हे कळत नाही आहे. डिप्लोमाला असताना, डिग्रीला असताना सुद्धा मी रात्रभर अभ्यास करायचे, मी झोपायचेच नाही. पण आत्ता का होत नाही आहे माझ्याच्याने की तर क्या वो मेरे में का म्हणते त्याला, काम करण्याची क्षमता माझी कुठं गेली. तरी दिवसभर एवढं काम करायलेली असतेच बरं, कळतच नाही आहे काही. बट आता काय करणार, तुम्ही तरी काय करणार, आहे का नाही. तुम्हाला सांगू का, मी 10वीला असताना 3 तास झोपायचे. पुन्हा डिप्लोमाला असताना पण रात्री 10ला बसायचे अभ्यास करत, ते डायरेक्ट सकाळी म्हणजे 4-5 वाजेपर्यंत अभ्यास करायचे, 4-5ला झोपायचे, मग 10ला उठायचे. म्हणजे मला ना रात्रीचा अभ्यास जास्त होतो, म्हणून मी जास्त रात्रीच जागायचे आणि त्यामुळे माझं डोकं पण जास्त ॲक्टिव्ह राहायचं रात्रीच्या टायमिंगला. मग मी त्यावेळेस अभ्यास पण जास्त करू शकायचे, त्यावेळेस केलेला अभ्यास लक्षात पण राहायचा. पण आता असं झालं आहे, काय झालं आहे काय सांगू तुम्हाला. आता आळशी झाले मी, खूप जास्त आळशी. मे बी तेव्हा सगळं बाकीचं जे होतं ते मम्मी करून देत होती, त्यामुळे फक्त अभ्यास करायचा होता, त्यामुळे होत पण असेल. बट आता इथं सगळं मलाच करावं लागतं आहे, सगळं करून मग लवकर उठणं हे ते पॉसिबलच नाही. बट मी तरी पण ट्राय करत असते. आज 15 मिनिट लवकर उठले. येस, मे बी, होप सो. उद्या अर्धा तास लवकर उठेल. बट उठेल. तुम्ही कॉल करा मला, तुम्ही कमेंट करा मला सकाळी 6 वाजता. तर असं आहे. आता बहीण बनवते चिवड्याची भेळ, म्हणजे लायनची भेळ, कुरकुरे वगैरे मिक्स करून. आणि मी तर, ती झोपली नाही आज दुपारी, नाही तर ती पण झोपते. बट ती झोपली नाही आज. तिला म्हणलं होतं मी, म्हणजे रात्री ना ती झोपतच नव्हती, म्हणून मी तिला लय बोलले, म्हणलं तू झोपली नाहीस तर बघ, लवकर उठली नाहीस तर बघ, मग लवकर उठली नाहीस तर बघ. म्हणून ती आज दुपारी झोपलीच नाही, संध्याकाळी झोप यावं म्हणून, आणि मीच झोपी गेले. काय करणार आता चला, चेहरा फेसवॉश वगैरे करते, स्किन केअर करते आणि त्यानंतर एक ब्रँडचा व्हिडिओ शूट केला आहे मी दिवसभर. बट आता ते एडिट आणि व्हॉइसवर वगैरे करते आणि मग भेटते तुम्हाला. हे बघा भेळ, मला अशी भेळ खूप आवडते.
तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मध्ये नावा. क्षण क्षण ती जपते, साध्या गोष्टींना मान ऋतुजा. तंबू तिच्या आहे जगात सा.